नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? अमृताचे डोही या यूट्यूबवरील माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी संध्या सप्रे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे मंत्र जप साधना एपिसोड 4. मंत्र जप साधना एपिसोड 4. एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन महा गणाधिपतये नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणता स्मताम्. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्मीत पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. मंत्र जप साधना भाग 4. आपण आता या एपिसोडमध्ये एका विलक्षण मंत्राचा आपण त्याची वैशिष्ट्य आणि विचार आपण बघणार आहोत. तो म्हणजे अजपा जप मंत्र. हो, अजपा जप मंत्र म्हणजे आपला श्वासोश्वास कसा नियमितपणे चालू असतो. आपण त्यासाठी काही प्रयत्न करत नाही. आपला आपण नैसर्गिकपणे स्वतःहून आपला श्वासोश्वास जसा नैसर्गिकपणे चालू असतो त्याचप्रमाणे कोणत्याही साधनांचा उपयोग न करता आपला आपण स्वयंभूपणे श्वासोश्वासाशी निगडित असा हा अजपा जप अव्याहतपणे चालू असतो. त्याला कशाची गरज लागत नाही, मुद्दाम तो करावा लागत नाही, म्हणून त्याला अजपा जप असं म्हटलं जातं. त्यामुळे या जपाचं मानसिक अनुसंधान हे श्वासोश्वासाशी निगडित असतं. जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतो तेव्हा त्याला सोकार असं म्हटलं जातं आणि जेव्हा आपण उच्छ्वास सोडतो तेव्हा त्याला हंकार असं म्हटलं जातं. सोकार हा शक्तिरूप मानला जातो आणि हंकार हा शिवरूप मानला जातो. अशा प्रकारे सोहम हा मंत्र जप याला सहज योग किंवा सहज शब्द असंही म्हटलं जातं, कारण तो आपण मुद्दाम काढत नाही, तर श्वासोश्वासाच्या गतीने सोहम असा अत्यंत सूक्ष्म ध्वनी हा जे साधक अखंड नामस्मरण श्रद्धेने करत असतील त्यांना तो अत्यंत अंधुक असा हा ध्वनी ऐकायला येत असतो. आता सोहम हा प्रणव रूप मंत्र आहे बर का. प्रणव रूप म्हणजे काय, तर प्रणव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या एकत्रित शक्तीला प्रणव म्हटलं जातं आणि त्यामुळे सोहम हा अत्यंत तिन्ही देवतांच्या शक्तीचा समन्वय करून साधलेला हा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे असं म्हटलं जातं. सोहमचा अर्थ असा आहे की आत्मा आणि परमात्मा यांचा एकरूपता हा मंत्र दाखवत असतो. सोहम हे साक्षात परमेश्वराचं प्रतीक मानलं जातं आणि हा मंत्र शरीरामध्ये अव्याहतपणे चालू राहून तो साऱ्या शरीराला व्यापून टाकतो. अजपा जप याला सहज योग किंवा सहज शब्द किंवा सहज जप असंही म्हटलं जातं. हा जो मंत्र आहे तो आपल्या
श्वासोश्वासांशी जोडला गेलेला आहे. अखंड नामस्मरणामध्ये मग्न राहणाऱ्या साधकालाच, बर का, अशा साधकालाच हा अजपा जप मंत्र साधता येतो. श्वासोश्वासाबरोबर त्याच्यामध्ये सोहम हा ध्वनी सुद्धा अत्यंत सहजपणे निघत असतो. त्याचा उच्चार त्याला करावा लागत नाही. अजपा म्हणजे जपच, पण तो अजप म्हणजे जप न करता केलेला जप असतो. हरिपाठामध्ये सुद्धा अनेक संतांनी या अजपा जपाचं कौतुक केलेलं आहे. हरिपाठ म्हणजे काय, तर हरीचं गुणगान करणं, त्याचं नामस्मरण करणं म्हणजे हरिपाठ. म्हणजे या अभंगांच्या द्वारे आपण साक्षात परमेश्वराची प्राप्ती करू शकतो असं सामर्थ्य या हरिपाठाच्या अभंगांमध्ये आहे असं मानलं जातं. संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांचे हरिपाठ आपल्याला ऐकायला अनुभवायला मिळतात. संत ज्ञानेश्वर अजपा जपबद्दल असं म्हणतात, अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. आता या अजपाची उपासना कशी काय करायची, तर एखाद्या अत्यंत शांत जागी, बर का, एखाद्या शांत जागी साधकानं मन शांत प्रसन्न ठेवून निर्विचार करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे विचार शून्य अवस्थेमध्ये मन गेलं पाहिजे आणि केवळ श्वासोश्वासाकडे साधकानं एकाग्रतेनं सजगपणे बघावं. तर श्वासोश्वासातूनच सोहम हा ध्वनी त्यातून बाहेर पडताना कोणताही प्रयत्न न करता तो ऐकू येतो असा साधकाचा अनुभव येतो. त्याला सहज शब्द असं म्हटलं जातं. पण अर्थात त्यासाठी मन हे अत्यंत गाढ, टोटली संपूर्णपणे शांत चित्त जेव्हा असेल तेव्हाच आपल्या श्वासोश्वासाच्या अंतर्गत लपलेला हा सोहम ध्वनी साधकाला ऐकू येईल. साधकांना ही एकांतामध्ये मौन धारण करून ही उपासना करावी असं म्हटलं जातं. सोहम हा शब्द मनाच्या अत्यंत शांत किंवा शून्य स्थितीमध्ये ऐकायला येतो असंही म्हटलं जातं. अर्थातच ही उच्च श्रेष्ठ प्रतीची साधना आहे, अत्यंत कठीण आहे. पण अनेक थोर संत महात्मे या अजपाचं कौतुक करत असतात. त्याची प्रत्यक्ष अनुभूती या महात्म्यांनी घेतलेली असते. इथे मला संत श्रेष्ठ जनाबाईंच्या बद्दल एक जी आख्यायिका सांगितली जाते ती सांगावीशी वाटते, बर का. संत श्रेष्ठ जनाबाई, आता त्यांचं तर आपल्याला माहितीच आहे की दळिता कांडिता तुझं गाईन अनंता ही मुळी त्यांची प्रतिज्ञा होती. श्वासोश्वासाबरोबर 24 तास भले काय वाटेल ती कामं करावी लागू देत, प्रत्येक काम कोणतंही काम असू दे त्यांच्या मनामधनं विठ्ठलाचं नामस्मरण हे सदैव अखंडपणे चालत असे. आणि त्यामुळे त्यांच्या अभंग रचना जर आपण बघितल्या तर त्या अत्यंत सहज सुंदर आणि भावपूर्ण अशा अभंग रचना आहेत. तर त्या अभंग रचना ऐकून, बर का, त्यांच्या त्या श्रेष्ठ अभंग रचना ऐकून संत श्रेष्ठ कबीरजी हे त्यांना असं वाटायला लागलं, या कोण आहेत संत जनाबाई ज्यांनी एवढी सुंदर अभंग रचना केलेली आहे, त्यांना आपण एकदा भेटायला हवं. मग त्या निश्चयानं
ते पंढरपूरला आले, संत नामदेवांच्या घरी गेले. परंतु तेव्हा संत श्रेष्ठ जनाबाई गोवऱ्या थापायला म्हणून, शेणाच्या गोवऱ्या थापायला त्या गोपाळपुरा इथे गेलेल्या होत्या. मग संत कबीर त्यांना शोधण्यासाठी गोपाळपुरामध्ये तिथे जाऊन ते उभे राहिले. बघतात तो काय की दोन बायका गोवऱ्या थापत होत्या. एक अगदी शांतपणे गोवऱ्या थापत होती आणि दुसरी तावातावाने तिच्याशी काहीतरी वाद घालत होती. बर का, कशाबद्दल? तर गोवऱ्या ज्या जमलेल्या, असा ढीग जमलेला आहे, त्यापैकी मी किती थापल्या आणि तुझ्या किती आहेत, याच्यावरनं तिचा काहीतरी वाद चालू होता. संत कबीर तिथे आलेले बघताच ती बाई त्यांच्याकडे बघून म्हणाली, आता तुम्हीच ठरवा बरं की माझ्या कोणत्या आहेत आणि या जनीच्या कोणत्या आहेत. आता संत कबीर तो गोंधळून गेले. सगळ्या गौऱ्या तर सारख्याच दिसतात, कसं ठरवणार ना की नेमकी कोणी थापली, नेमकी कोणी थापली. तेव्हा संत जनाबाईंनी नम्रपणे त्यांना म्हटलं, अहो त्यात काही कठीण नाहीये, त्यात काही कठीण नाहीये. तुम्ही गोरी कानाला लावून बघा, ज्या गोरी मधून विठ्ठल 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 असं नाव ऐकायला येईल, असं नामस्मरण ऐकायला येईल, ती गौरी मी थापलेली आहे, हे तुम्ही समजून जा. आणि खरोखरच संत कबीरांना जाणवलं की ज्या गौऱ्यांमधनं विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता त्यांनी त्या जनाबाईंच्या आहेत असं सांगितलं. पण हे कसं काय आश्चर्य घडलं हे त्यांना काही कळेना. तेव्हा जनाबाईंनी त्यांना समजावून सांगितलं की माझं अवघं आयुष्य, माझं अवघं आयुष्य, त्यातला क्षण आणि क्षण काम करताना सुद्धा मी माझ्या परमेश्वराला अर्पण करून टाकलेला आहे. आणि त्यामुळे गोवऱ्या थापत असताना सुद्धा माझा विठ्ठल नामाचा गजर हा आत्म श्वासांमधनं हा सदैव चालूच होता. आणि म्हणून गोवऱ्यांमधनं तुम्हाला विठ्ठलाचं नामस्मरण ऐकू आलं. अजपा जपाचं हे केवढं विलक्षण उदाहरण आहे असं मला वाटून गेलं. केवढ्या श्रेष्ठ भक्तीचं, केवढ्या उच्च प्रतीच्या नामस्मरणाचं हे उदाहरण आहे असं मला जनाबाईंची ही गोष्ट ऐकताना असं मला वाटून गेलं, नाही का? संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या नामसंकीर्तनाचं कौतुक गातच असतात. तर अशी ही सर्वश्रेष्ठ नाम जप साधना, मनाला सुख शांती देणारी, सौख्य देणारी आणि मन शांत झाल्यामुळे शरीर स्वास्थ्य सुद्धा जपू शकणारी अशी ही उच्च प्रतीची मंत्र जप साधना साधकानं अवश्य करायला पाहिजे, यात काही शंका नाही. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणूनच कौतुकानं असं म्हणतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे, ठाईच बैसोनी करा एक चित, ठाईच बैसोनी करा एक चित, आवडी अनंत आळवावा. फार काही करू नका, महाराज सांगतात, एका ठिकाणी शांत चित्त बसा आणि त्या अनंताला, त्या विठ्ठलाला मनापासून श्रद्धेने आळवावं, म्हणजे ते होतं नामसंकीर्तन, म्हणजेच तो होतो मंत्र जपाचा प्रकार. ठाईच बैसोनी करा एक चित, आवडी अनंत आळवावा, आळवावा, आळवावा. नाम संकीर्तन साधन पैसोपे. तेव्हा सगळ्या तुम्हा साधकांना मंत्र जप साधनेच्या शुभेच्छा देऊन मी मंत्र साधना यावरील माझे एपिसोड
इथे समाप्त करत आहे. हा एपिसोड जरी मी इथे थांबवत असले तरी सुद्धा अनेक वेगवेगळे विषय आणि विचार घेऊन मी तुमच्या भेटीला सदैव येतच राहीन. अमृताचे डोही या माझ्या चॅनेलला कृपया तुम्ही सगळ्यांनी शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं ही माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे.